विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण BA, BCom, BSc प्रथम वर्ष दुसऱ्या सत्रातला शेवटच्या अभ्यासक्रमातल्या भागाकडे वळतोय. आज आपण आई तुझ्याशिवाय नावाचा राम शेवडीकरांचा पाठ बघूया. खरं तर राम शेवडीकर हे नाव उच्चारताच अनेकांना उद्याच्या मराठवाडा दैनिकाची आठवण येते. कारण उद्याचा मराठवाडा नावाचं नांदेड परिसरातलं अत्यंत प्रतिष्ठेचं सन्मानाचं दैनिक म्हणून परिसरात त्याची ओळख आहे. एवढंच नाही मित्रांनो, ज्या वर्तमानपत्रामध्ये डॉक्टर वृषाली किन्हाळकर, संदीप काळे, मनोज बोरगावकर, पृथ्वीराज तौर, केशव सखाराम देशमुख आणि अनेक दिग्गज लेखक लिहितात आणि त्या वर्तमानपत्रामध्ये आपला लेख छापून यावा असं अनेकांना वाटतं. कारण हे वर्तमानपत्र अनेकांच्या विश्वासाचं केंद्रस्थान बनले. आज आपण बघतोय की आज प्रसारमाध्यमांच्या संदर्भाने समाजमनामध्ये फारशा काही चांगल्या भावना राहिलेल्या नाही आहेत. खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा, चौथा खांब असणारा हे प्रसारमाध्यमं किंवा ही माध्यमं आज कुठंतरी भरकटताना दिसत आहेत आणि विशिष्ट एका पक्षाचं, विशिष्ट एका विचाराचे जणू वाहक बनलेत की काय असं वाटायला लागतं. निर्भेड, तटस्थ आणि सर्वसामान्यांच्या हिताची पत्रकारिता आज अभावाने दिसताना दैनिक उद्याचा मराठवाडा या दैनिकाची विश्वासार्हता आपल्याला स्पष्ट करून जाते की अत्यंत विश्वासाचं आणि सन्मानाचं स्थान या दैनिकाला मिळालं. हे या दैनिकाच्या अत्यंत प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीच्या बळावरती आणि जनसामान्यांच्या हिताच्या सगळ्या एकूणच या वाटचालीबद्दल हे एक खूप मोठं योगदान म्हणावं लागेल. एवढंच नाही विद्यार्थ्यांनो, उद्याचा मराठवाडा दैनिक हे दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशित करतं आणि या दिवाळी अंकाचं एक वेगळेपण महाराष्ट्राच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही लोकांना माहिती आहे. याचं कारण असं की अनेक काय प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जे सर्वसामान्यांच्या हिताच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असे विषय हाताळत असताना अत्यंत लीलया पद्धतीनं हे विषय हाताळत एक विचारमंथन घडून आणण्याचं काम ही दिवाळी अंक करतात. उद्याच्या मराठवाडा दिवाळी अंकाचा विषय निघाल्याबरोबर पटकन डोळ्यासमोर येतात त्या काही महत्त्वाच्या व्यक्ती ज्या दिवाळी अंकांनी इतकी मोठी प्रतिष्ठा प्राप्त केली. अशा दिवाळी अंकाचं काम बघत असताना केवळ उद्याचा मराठवाडा टीमच नव्हे तर नांदेडमधले एक सिद्धहस्त कलावंत, अभ्यासक नयन बाराहाते आणि राम शेवडीकर आणि यांची टीम या सर्वांनी मिळून केवळ नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत हा दिवाळी अंक पोहोचवला. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे 498 कलम 498 असो की अनेक विषय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असो, अशा अनेक जनसामान्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन करण्याचं काम उद्याचा मराठवाडा आणि हे दैनिक आणि दिवाळी अंक सातत्याने करताना दिसतात. अशाच दैनिकाच्या संपादकाचे मनोगत किंवा आत्मचरित्रात्मक एक हा उतारा किंवा एक महत्त्वाचा त्या आत्मचरित्रातला एक महत्त्वाचा एक उतारा आपल्या अभ्यासक्रमात आहे. आणि हा उतारा बघत असताना आपण बघूया की एखाद्या माणसाची उंची किंवा एखाद्या माणसाची प्रगती ही रात्रभरातून जादूच्या काडीसारखी होत नसून त्याच्या पाठीमागे अथक परिश्रम तर असतातच, पण या परिश्रमाला जोड असते ती त्याच्या मूल्याची, त्याच्या तत्वाची. आणि ही तत्व, ही मूल्य प्रत्येकाच्या मनामध्ये पेरणारी एक पहिली गुरु तुमच्या माझ्या आयुष्यात असते, ती म्हणजे आई. खरं तर आई नावाचं एक सुंदर विश्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला व्यापून टाकणारं असतं. म्हणजे आज खूप म्हणजे आपण बघतो की वृद्धाश्रमाची संख्या वाढती आहे आणि माता पित्या नावाचे हे एक आधारस्तंभ, मूल जन्मल्यापासून त्याच्या प्रत्येक पावलागणिक स्वतःचं आयुष्य वेचणारे हे आई वडील हळूहळू घरातून वृद्धाश्रमापर्यंत कधी पोचतात हे कधी समाजाला जाणवतं का नाही हा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो. आणि अशा आईचं विश्व, अशा आईची आठवण हा लेखक राम शेवडीकर नावाचे लेखक, संपादक, पत्रकार आपल्यासमोर मांडतात आणि आपल्याला अंतर्मुख करतात. आणि अंतर्मुख करताना काही प्रश्न निर्माण करतात.
खरं तर आई नावाची ही गोष्ट किंवा आई नावाची ही व्यक्ती आपल्या आयुष्यात किती मोठी भूमिका बजावत असते. म्हणजे आपण बघतो की आपल्याला आपल्या भोवती आपली आई सतत वावरताना दिसते. आपल्या आईने कधी आपल्याला असं म्हटलं आहे का, तिने कधी डायरी मेंटेन केली आहे का, की मी लहानपणापासून इथपर्यंत तुझ्यासाठी एवढा खर्च केला आहे, तुझ्यासाठी हे ते केलं, मग तू माझ्यासाठी हे कर, असं कधीच ती म्हणत नाही. ती दिवस रात्र फक्त मुलांच्या स्वप्नासाठी, मुलांच्या सुंदर जगण्यासाठी अविरत झटत असते. आणि अशी आई जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जाते, ती पोकळी किंवा ते पोरकेपण राम शेवडीकर इथं मांडत असताना आपल्याला जाणवतं की किती आर्तपणे त्यांनी ह्या भावना आपल्यासमोर मांडल्यात. आपण थेट पाठाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, मला आवर्जून तुम्हाला इथं सांगायचं आहे की खरं तर मराठी विषय किंवा भाषाविषयी शिकवत असताना ती ओळ टू ओळ वाचायची गरज नसते. पण आज कोरोनासारखी जागतिक महामारी आपल्या आजूबाजूला तिने घट्ट विळखा घेतला आहे आणि दुसरी लाट ओसरते का नाही तर तिसऱ्या लाटेची चर्चा होती आहे. तुम्ही आणि आम्ही प्रत्यक्ष कधी भेटू ह्याचा आज तरी आपल्याला अंदाज व्यक्त करता येत नाही. पण या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे कदाचित पुस्तक उपलब्ध झालं नाही तर तुम्हाला या पाठाच्या आधारे, कारण वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे असतात आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी कधीकधी पुस्तकाचा हस्तलिखित तुम्हाला जर मिळालं नाही तर या पाठाच्या आधारे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवताना अडचणी येणार नाहीत. म्हणून मी याच्यातला काही भाग तुमच्यासमोर जशाला तसा वाचून ठेवते. याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्हाला भाषाविषयी शिकवताना ओळ टू ओळ वाचून शिकवायला हवा. मित्रांनो, आपण थेट आपल्या पाठाकडे वळूया. दैनिक उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर आपल्या आई तुझ्याशिवाय नावाच्या पाठामधून आपल्याशी संवाद साधतायत. आपण थेट पाठाकडे वळूया. ते असं म्हणतात की इतर वृत्तपत्रात आपला लेख आला नाही तरी चालेल, पण उद्याचा मराठवाड्यामध्ये तो काहीही करून आला पाहिजे एवढी वाचकांची ओढ निर्माण करता आली आणि वाचकांनीच एक प्रतिष्ठा मिळवून दिली. वृत्तपत्र जुनं की नवं हा आताच्या जमान्यात प्रश्न राहिलेला नाही. तुम्ही सकस दिलं की लोक स्वीकारतातच. हा अनुभव दैनिक उद्याचा मराठवाड्याने भरभरून दिला आहे. तसा पत्रकारितेत आमचा प्रवेश अगदी कॉलेज जीवनापासूनच पत्रकारितेचा विविधांगी अनुभव घेत तावून सुलाखून निघाल्यावर मग स्वतंत्र अस्तित्व उभं करण्यासाठी पुढे आलो. आज उद्याच्या मराठवाड्याला रोजच मोठी प्रतिष्ठा मिळत असते. विविध दैनिकात आलेली बातमी उद्याच्या मराठवाड्यात कशी आली आहे हे प्रेस लाईनला आवर्जून बघितलं जातं. एवढंच नाही तर या लाईनमधल्या तंत्रज्ञात उद्याचा मराठवाडाचा लेआउट रोजच कसा आकर्षक असतो याचा अर्थ त्यांच्या पत्रकार्यालयात होत असतात. याची चर्चा त्यांच्या पत्रकार्यालयात होत असतात. यातच आम्हाला आमच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत असल्याचा आनंद मिळतो. दैनिक उद्याचा मराठवाडाच्या दिवाळी अंकांनी दरवर्षी राज्यस्तरीय अत्यंत प्रतिष्ठेची पारितोषिकं मिळवीत आम्हाला सतत प्रतिष्ठित ठेवले आहे. आज यशाच्या शिखरावर नसलो तरी यशाच्या हिरव्यागार मऊशार हिरवळीवर चालतानाही पाय जमिनीवरच आहेत याचा अभिमान बाळगताना मनस्वी आनंद होतो. पण यशाची हवा डोक्यात न येऊ देण्याचा एक संस्कार आहे आणि तो म्हणजे माझ्या आईचा. आई म्हटलं की सर्वांचाच वीक पॉईंट असतो, तसा माझाही. आमचं बालपण खेड्यातलं, नांदेड जिल्ह्यातील पूर्वीच्या कंधार व आत्ताच्या लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव हे गाव. जुन्या काळातलं आमचा बुरुजाचा वाडा बाबांना जुन्या काळातलं पांडेपण होतं. 4-2 गावचं, पण कालांतरानं सगळं गेलं आणि उरले फक्त बुरुजाचे वाडे. मग सुरू झाली होलपट, जगण्याची लढाई. आम्ही 8 भावंड, 6 भाऊ आणि 2 बहिणी या सगळ्यांना सांभाळायचं आणि तेही अशा परिस्थितीत म्हणजे तारेवरची कसरत. पण त्या कसरतीलाही तार मिळायची नाही. पण अशाही स्थितीत आणि परिस्थितीत आम्हाला ताठ मानेनं उभं राहायचं, समाजात वागवायला शिकवलं ते आईनंच. आई तशी देवभोळी, पण हे देवभोळे पण डोळस असायचं. घरात सणावारांना तिची सोहळ्यात पूजा,
स्वयंपाक ठरलेला असायचा, पण हे सोवळं वेवळं स्वच्छतेसाठी असायचं हे विज्ञान आम्हाला फार नंतर समजलं गेलं. घरच्या गरिबीमुळे कधी कधी बुरुजाची माती विकल्याशिवाय चूल पेटायची नाही, अशी स्थिती असायची. पण अशा थरकापातही डगमगायची नाही ती आईच. आपली लेकरं सुखात राहावीत ही श्रद्धा तिच्या मनात सतत असायची. प्रत्येक सणावाराला पूर्णावरणाचा स्वयंपाक व्हावा, सुवासिनींना घरी बोलून जेवू घालावे, त्यांना तांबूल करून देता येईल, जमेल ती दक्षिणा द्यावी. विशेषतः चातुर्मासात आणि नवरात्रामध्ये आई हे आवर्जून करायची. आपली वाटचाल प्रामाणिकपणे राहावी, मिळेल ती चटणी भाकरी आनंदाने खावी, कुणाचेही देणे राहू नये, फाटके असावे पण स्वतंत्र असावे, असे ती सतत म्हणत असायची. पण गरिबी असली तरी धडधाकट प्रयत्नाने गरिबीवर मात करता येते. गरिबी ही 4 दिवसांची पाहुणी आहे, त्यामुळे ती अशी जाईल असा विश्वास ती आमच्यामध्ये सतत भिनत राहायची. माझ्या आईला 3 बहिणी, भाऊ नव्हता, म्हणजे आम्हाला मामा नव्हता. त्यामुळे आईची आई म्हणजे आमची आजी ही आमच्याकडेच राहायची. आईच्या वडिलांना म्हणजे आमच्या आजोबांना मी त्यांना कधीच पाहिले नाही. काहीतरी सरकारी नोकरी होती, पण ते गेले आणि आजी एकटी पडली म्हणून ती आमच्यासोबत राहायची. तिला आजोबांचं काहीतरी पेन्शन मिळायचं, आजी त्याला वजीफा म्हणायची. महिन्याच्या 1 तारखेला तो वजीफा मिळायचा आणि पुढचे 8-10 दिवस आमचे चंगळीचेच असायचे, म्हणून आम्हाला त्या तारखेचं नेहमी आकर्षण वाटायचं. 8 भावंडात मी शेंडेफळ असल्याने माझे विशेष लाड व्हायचे. कालांतराने आजी गेली, आईच्या 2 बहिणी गेल्या. त्या काळात मात्र आई बरेच दिवस खचलेली दिसत होती. या साऱ्या परिस्थितीत आईची कुचंबना होत राहायची, पण ती रोजच्या जगण्याचाच भाग म्हणून सगळं विसरायची. असं खूप सोसायची. हे सोसले पण आईनंच आमच्यात भिनवलं. संकटाच्या दुःखाच्या टोकावर असलो तरी डगमगायचं नाही, सोसत प्रयत्न सुरू ठेवायचे, असं आईनंच तिच्या जगण्यातून आम्हाला शिकवलं. पुढं इकडं तिकडं राहून आम्ही शिकायला लागलो. जेव्हा थोडी समज आली तेव्हा शिकायला नांदेडला यायचं ठरलं. कमवा आणि शिका हा मंत्र मनाला बजावून आम्ही 3 भावंड नांदेडात आलो. हळूहळू पत्रकारितेत आलो आणि आमचे आध्यात्मिक गुरु हिंगोलीचे नारायण महाराज ते अधूनमधून नांदेडला यायचे. आईबाबांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. गुरुचा आश्रम होता, ते आश्रमाचं एक आध्यात्मिक मासिक प्रकाशित करत असत. कालांतराने त्यांचीच सतत प्रेरणा दिली आणि प्रिंटिंग प्रेसची मशीन आम्ही घेतली आणि तिथून या क्षेत्रातला श्री गणेशा सुरू केला. आई सतत म्हणायची, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. आपल्या गुरुनी तुम्हाला हा व्यवसाय सुरू करून दिलाय, तो प्रामाणिकपणे करा, असा रोज तिचा संदेश असायचा. हळूहळू जम बसत गेला तसं आईच्या चेहऱ्यावरही हसू फुलायला लागलं. आम्ही भावंड एकत्र किरायाच्या घरात राहायचो. कालांतराने स्वतःचं घर झालं आणि आई गोकुळात रमून गेली. भावंड नातवंडाच्या गराड्यात ती खूप आनंदी असायची. आम्हा भावंडांना रात्री कामावून यायला वेळ व्हायचा. बाबा आईला म्हणायचे, पोरं उशिरा येतील, तू झोपी जा. आई हो म्हणायची, पण झोपायची नाही. आम्ही सगळेजण घरी आल्याशिवाय तिच्या डोळ्याला डोळा लागत नसायचा. हळूहळू गरिबी जाऊन बरे दिवस आले. आई मात्र स्वभावाने तशीच सोशिक आणि देवभोळी राहिली. तिला गंगा स्नानाचं भारी आकर्षण होतं. ऊन वारा पाऊस काहीही असो, ती या वयात गंगेला जाऊ नको म्हणून आम्ही रागवायचो, पण ती कधीतरी पहाटे उठायची, एखाद्या नातवंडाला सोबत घेऊन गंगेला जायची आणि आम्ही सकाळी उठण्याच्या अगोदर ती घरी असायची. घरी असायची. गंगा स्नानानं शरीर आणि मन पवित्र राहतं असं ती म्हणायची. हेच तिचे पावित्र्याचे पवित्र संस्कार होते. आई म्हणजे खळाळता झरा व्हावा अशी होती. तिचं हसणंही असंच होतं. आई घरात हसत असली की आमचा ताण कुठल्या कुठे निघून जायचा. आई म्हणजे आमचा असा अखंड ऊर्जा स्रोत होता. नंतरच्या काळात काही संकट आली. आम्हा भावंडाचं नांदतं गोकुळ जगण्याच्या चढाओढीत विखुरल्या गेलं.
चुली वेगळ्या झाल्या, स्वातंत्र्याचं सुख वाटत होतं, पण अतिदुःखी झाली ती आई. श्रीमंती असूनही तिच्या वाट्याला पुन्हा सोसणं आलं. डोळ्यासमोर हसणं खेळतं गोकुळ विखुरल्याच्या वेदना तिला दिवस रात्र व्हायच्या. या बिऱ्हाडाकडं तिच्या सांत्वनाच्या सोबतच आम्हाला पुन्हा पुन्हा विश्वासाने उभं करण्याच्या प्रयत्नांच्या चक्रा सुरू राहायच्या. तिच्या मनाला होणाऱ्या वेदना हृदय चिरून जायच्या. माझा वाढदिवस गुढीपाडव्याचा तारखेने तो 2 एप्रिल, पण आई जुन्या विचाराची असल्याने आणि मराठी वर्षाच्या पहिल्या दिवशी माझा वाढदिवस असल्याने ती विलक्षण आनंदी असायची. आंब्याच्या पानांची नवी आलेली डहाळी, कडुनिंबाचा मोहर असलेली पाने ही सगळी लवकर उठून ठेवायची. सर्वात आधी मला औक्षण करून गुढी उभारायला लावायची. हा तिचा गेल्या अनेक वर्षाचा परिपाठ गेल्या 10 वर्षापूर्वी थांबला. 2018च्या ऑक्टोबर महिन्यात तिला जाऊन 10 वर्ष होतील. वडिलांच्या माघारी 20 वर्ष तिनं आम्हाला सांभाळलं, प्रेम दिलं. प्रसिद्ध व्यंगचित्रकार व स्तंभलेखक शिवाजी जवरे यांचा आई गेल्यावर सांत्वनपर फोन आला आणि ते म्हणाले की आई तुमच्या आयुष्यात प्रदीर्घ कालावधीसाठी तुमच्यासोबत होती. तुम्ही किती भाग्यवान आहात. त्यांचे सांत्वन खरेच होते, परंतु गुढीपाडवा आला की तिची आठवण किती तीव्र असते हे त्यांना कसे सांगणार. आज आई आठवतात तिचे संस्कार, तिने दिलेला आत्मविश्वास, प्रामाणिकता आणि प्रचंड कष्टाची सवय. या कष्टानेच आज संपूर्ण संपन्नता आली. संकटाची तीव्रता वाढल्यानंतर पुन्हा उभे कसे राहायचे, स्वतःचे दैनिक सुरू करण्यासाठी केवढी घालमेल झाली होती. मार्केट आमूलाग्र बदललेले होते. भांडवलाचा अभाव, राजकीय किंवा कुठलाही पाठबळ नाही. पैसा तर जवळ नव्हताच, पण अशा क्षेत्रातील अनुभव आणि पत्नीला बँकेतील नोकरी आणि तिची भक्कम साथ या जमेच्या बाजू होत्या. मुलगा हायस्कूलच्या वयात, माझे स्वतःचे जगणे आणि उभे राहणे आणि मुलाचं शिक्षण या दोन्ही प्रश्न मोठे होते. तथापि प्रामाणिकपणे, जिद्दीने वाटचाल केल्यास कोणतेही प्रश्न सुकर होतात, यशाच्या जवळ जातात. कशाला प्राधान्यक्रम द्यायचा, सर्व आलबेल असताना बहुतेकांना जमतेच, पण प्रतिकूल परिस्थितीत ते कसे करायचे हे आईच्या प्रेमातून, संस्कारातून शिकायला मिळाले. हे कायम स्मरणात राहील. आई हे नाते काहीसे असेच आहे की या नात्यासंदर्भात उच्चारला व लिहिला गेलेला प्रत्येक शब्द अंतःकरणातील भावनांशी जोडला गेलेला असतो. हे समोर लिहिताना पदोपदी तिची सोज्वळ मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. दैनिक उद्याच्या मराठवाड्याने प्रतिष्ठितांच्या पंक्तीला नेऊन बसवले. मोठ्या नावाच्या मोठ्या माणसांची सोबत मिळत गेली. दिवाळी अंकाची प्रक्रिया दिवाळीच्या 4-5 महिने आधी सुरू होते. दैनिकाच्या स्थापनेपासून अखंड ऊर्जा स्रोत, जिवलग मित्र नयन बाराहते यासाठी अतिशय आत्मीय भावनेने पाठराखण करतो. दर्जेदार दिवाळी अंक काढण्याची व ती राज्यासह जिथं कुठं मराठी वाचक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं कसब त्याला जमून आले आहे. अनेक जण नामसाधर्म्यामुळे पत्रमहर्षी आदरणीय अनंतराव भालेराव यांच्या मराठवाड्याशी तुलना करतात. त्यावेळी ऊर आनंदाने भरून येतो. काळ सगळ्या प्रश्नांवर औषध असते. त्याप्रमाणे पुढे मुलगा उत्तम शिकला, व्यवस्थापन शास्त्रातले पदव्युत्तर शिक्षण घेऊन एका राष्ट्रीय दैनिकात काम करतो. आता सगळं कसं भरभरून आहे, पण हे सगळं पाहायला आई मात्र नाही. आज नातवंड व्हायची वेळ आली तरी आई आठवली की पिळवटून जातं हृदय. क्वचित ओलावतात पापण्याही. बुरुजाची माती विकल्याशिवाय एकेकाळी आईची चूल पेटायची नाही. मात्र आज बुरुजा एवढं सुख भोगायला ती नाही, पण ती नसली तरी आठवली की पुन्हा बळ मिळतं परिस्थितीशी लढण्याचं, संकटाशी धिटाईनं सामना करण्याचं. आज ती जिथं असेल तिथे आनंदी असेल, पण एक दुःख, एक शल्य तिच्या हृदयात अजूनही असेल, पुन्हा गोकुळ भरण्याचं. कदाचित ती म्हणतही असेल, या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या. अत्यंत सुंदर आणि सगळ्यांना आपली आई आठवावी अशा आठवणी राम शेवडीकरांनी या पाठात आपल्यासमोर ठेवल्यात. खरं तर आई
हे विश्वच खूप वेगळं आहे. म्हणजे राम शेवडीकर आपल्या पाठात सांगतात की सोहळ्याचा एक वेगळा अर्थ त्यांनी सांगितला की स्वच्छता. म्हणजे आई सकाळी उठून सोहळ्यात स्वयंपाक करायची, तर आईचं सोहळं हे स्वच्छतेसाठी होतं. आई देवभोळी जरी असली तरी आई अंधश्रद्धाळू मुळीच नव्हती. तिने कायम डोळसपणा ठेवला आणि आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये सुंदर संस्कार भरत गेली. म्हणजे आज आपण बघतो की आज माणसाची मानसिकता खालावत चालली आहे. तो एकलकोंडा बनला आहे. त्याला म्हणजे इथं राम शेवडीकर म्हणतात की स्वातंत्र्य नावाच्या या आनंदामध्ये त्यांचं कुटुंब त्यांचं कुटुंब विखुरलं आणि स्वातंत्र्य नावाची गोष्ट कुटुंबातल्या सदस्यांना जरी वाटली असली तरी आईला मात्र याचा खूप त्रास झाला. तिला याचं खूप दुःख झालं. याचं कारण प्रत्येक आईला आपली मुलं एकत्र असणं, आपल्या मुलांचं नातवंडांचं प्रेम आपल्याला मिळणं आणि घराचं सुंदर गोकुळ बनलेलं पाहणं हे प्रत्येक आईची इच्छा असते. पण आम्ही मात्र आईला शेवटच्या काळामध्ये ते सुख देऊ शकलो नाही. तिला याचा खूप त्रास झाला, खूप दुःख झालं. पण आईची परिस्थिती म्हणजे प्रचंड पराकोटीच्या दारिद्र्यामध्ये सुद्धा आई कधीच डगमगली नाही आणि आईने अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्यावरती संस्कार केले, स्वातंत्र्याचे संस्कार केले, चांगुलपणाचे संस्कार केले, नम्रतेचे संस्कार केले. आणि ही नम्रता, हा चांगुलपणा ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या आचरणामध्ये आणला, आजही ह्या गोष्टी आम्ही स्वतःशी आणि आईच्या आठवण म्हणून निष्ठेने बाळगतो आणि समाजामध्ये आमची वाटचाल होते. पण कितीही प्रसिद्धी मिळाली, कितीही पुरस्कार मिळाले तरी आईने सांगितलेली आठवण आजही आमच्या व्यक्तिमत्वामध्ये आमच्या मनामध्ये भिनलेली आहे की काही झालं तरी जमिनीशी नाळ तुटता कामा नये. आणि हे सांगत असताना राम शेवडीकर इथं सांगतात की आईने हा संस्कार आम्हाला दिला आणि या संस्काराची कास धरून आम्ही आजही जगतोय. एवढंच नाही तर आई म्हणजे आईचं हसणं हे खळाळता झरा असायचा. आईचं हसणं बघून आम्ही सगळं दुःख विसरायचो, सगळा ताण विसरायचो. आईने आयुष्यभर कष्ट केलं, आम्हाला सातत्याने आमच्यामध्ये जिद्द भरली, उत्साह भरला, विश्वास भरला, परिस्थितीशी झगडण्याचं बळ दिलं आणि एक काळी बुरुजाची माती विकल्याशिवाय आईची चूल पेटायची नाही. पण आज प्रचंड संघर्षाने आईने दिलेल्या संस्काराच्या बळावरती आम्ही इतके मोठे झालो. आज बुरुजा एवढं सुख आमच्या दारात आहे, पण हे सुख उपभोगायला मात्र ती शिल्लक नाही. मित्रहो, ही इतकी मोठी पोकळी राम शेवडीकर इथे सांगत असतात. आपल्या आयुष्यातली आई आणि आपल्या आयुष्यातले वडील हे अत्यंत महत्त्वाची दोन माणसं किंवा अशी मोठी माणसं आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थाने समृद्धी असतात, खऱ्या अर्थाने संपत्ती असतात. पण हळूहळू मात्र आई आणि वडील म्हातारे झाल्यावर आम्हाला ते ओझं वाटायला लागलेत. आणि आपण बघतोय की कोविडसारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक अशा वृद्ध मातापित्यांना टाकून गेलेली मुलं आणि वारीच्या निमित्ताने शेकडो आईवडिलांना वारीच्या रस्त्यावरती सोडून येणारी मुलं, अशी अनेक मुलं आपण पाहतोय. एवढंच नाही मित्रांनो, मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी आलेली बातमी किंवा अशा अनेक घटना आपण रोज वाचतो. मुंबईसारख्या एका महानगरामध्ये एका फ्लॅटमध्ये आईचा मृतदेह, आईचा प्राण कधीच निघून गेला आणि तो मृतदेहसुद्धा सांगाडा झाला होता आणि परदेशात गेलेल्या मुलाला आईला 2 शब्द बोलायलाही वेळ मिळाला नाही. आणि जेव्हा तो भारतात आला कामानिमित्ताने आणि त्याचं काम संपून जेव्हा तो त्याच्या फ्लॅटकडे गेला आणि फ्लॅटचा दरवाजा वाजवतो, आतून आवाज येत नाही आणि फ्लॅटचा दरवाजा तोडून जेव्हा आतमध्ये लोक जाऊन बघतात तेव्हा त्या आईच्या मृतदेहाचा सांगाडा शिल्लक उरलेला होता. अक्षरशः वाचून आणि ऐकून मन अक्षरशः अनेक प्रश्न निर्माण झाले की महानगरामध्ये असणाऱ्या माणसांना बाजूच्या घरामध्ये एखाद्याचा जीव गेलाय ह्याची जाणीवही आज आम्हाला होत नाही आहे. आम्ही प्रचंड मोठ्या गर्दीचा भाग बनलो आहे, आम्ही प्रचंड मोठ्या स्पर्धेचा भाग बनलो आहे. आम्हाला आमच्या दाराच्या समोर राहणारी माणसं माहिती नाही आहेत, आम्हाला आमच्या घरातली आई माहिती नाही, वडील माहिती नाही आहेत. सातत्याने आपल्या आजूबाजूला सतत राबणारे आई वडील कधी म्हातारे होऊन जातात, कधी आपण कल्पनाही करू शकत नाही. ते कधीतरी म्हातारे होतात आणि त्यांचं म्हातारपण आम्हाला ओझं वाटायला लागतं. कुठेतरी आम्ही त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण विसरत चाललो आहे की काय, हाही या निमित्ताने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. राम शेवडीकर सरांनी ज्या पद्धतीने आपल्या आईची आठवणी सांगितल्यात अशा आया सगळ्यांच्या आयुष्यात आहेत. पण तिने सांगितलेली शिदोरी, तिने सांगितलेली जिद्द, तिने सांगितलेली परिस्थितीशी लढण्याचा मंत्र
आम्ही कुठेतरी विसरत चाललो आहे की काय असं वाटायला लागतं. आज दिशाहीन भटकणारे गर्दीचे जथ्थेच्या जथ्थे आपल्याला दिसतात. आज आपण बघतो की प्रचंड प्रकारच्या विकृती समाजामध्ये वाढताना दिसतात. प्रत्येक आई आपल्या मुलामध्ये हे सगळं चांगुलपण भरत असताना कुठेतरी काय नेमकं चुकतंय कळत नाही आणि माणसांमधला माणूस पण हरवत चालला आहे. राम शेवडीकर सरांच्या आईनी जे संस्कार त्यांच्यामध्ये भरलेत, हे संस्कार या पाठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्याही आईला या निमित्ताने आपण समजून घेऊया, तिचं अबोल दुःख आपण जाणून घेऊया आणि ह्या आईचे संस्कार समाजातला चांगला नागरिक म्हणून जगण्यासाठी उपयोगात आणूया. या पाठाच्या निमित्ताने किमान एवढी जरी आपण शिदोरी आठवणींची सोबत ठेवली तरी खूप आहे. अत्यंत तत्वनिष्ठ असणारा हा संपादक, अत्यंत झगडून आपलं स्वतःचं स्थान निर्माण करणारा हा संपादक, अगदी ग्राउंड लेवलपासून म्हणजे घरामध्ये कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना जिद्दीने प्रचंड दारिद्र्यावर मात करत स्वबळावरती शिकला, मोठा झाला, एका दैनिकाचा संपादक म्हणून आज वावरतोय. त्यांचा मुलगाही आज एका